अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्याचा खून, पहाडीने मारली। शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये घडलाय। डोक्यावर पहारणीने वार केल्याने गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आदिनाथ बनसोडे असे या नेवासे तालुक्यातील देडगाव येथील शेतकऱ्याचे नाव आहे। त्यांचा मुलगा गोरक्षनाथ आदिनाथ बनसोडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या घराशेजारी माझा चुलत भाऊ चंद्रकांत आसाराम बनसोडे हा राहतो। मागील अंदाजे 5 वर्षांपासून माझ्या वडिलांचे नाव असलेल्या देडगाव येथील शेतीवरून आमचा वाद सुरू आहे। तहसीलदारांनी आमच्या बाजूने निकाल दिला आहे। 9 जून रोजी 11:30 वाजता याच शेतीच्या वादातून चंद्रकांत याचा मुलगा रोहित हातात लोखंडी पहार घेऊन पळत आला व त्याने काही एक विचार न करता माझे वडील आदिनाथ बनसोडे यांचे डोक्यात पहारीने वार करून गंभीर जखमी केले। माझे वडील बेशुद्ध झाल्याने मी जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणले। त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे।